संजयजी तुमचा आलेख जीवनातला हा चढताच राहील आणि जसं माऊली म्हटले आणि तसाच आपल्या आदरणीय नामदार साहेबाचा आलेख हा चढताच होत आहे. कदापि न होय खोटे वचन असे राष्ट्रसंत गुरु माऊली. आणि पुन्हा एकदा सर्व पीठावर असलेल्या मान्यवरांचं मी हे करतो. आपल्या या नगरीमध्ये सर्व पंचक्रोशी सद्भक्तच्या वतीने या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह क्षत्र कुणाचं, क्षत्र नामदार संजय भाऊजी बनसोडे साहेबांचं. परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद, या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा मंगल आशीर्वाद, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महादेव प्रभू यांच्या कृपेने आज सलग 8वा दिवस आहे. आणि या 8वा दिवस लोकसंख्या जर पाहिली साहेब जवळजवळ 10,000चं इथं या ठिकाणी भोजन होत आहे. आणि विशेष म्हणजे या गावचे 150 युवक, जे युवकांचं खातं आता आपल्याकडं आहे आणि त्याचं कल्याण 100% होणार आहे. आणि त्यांची ऊर्जा जर पाहिली, प्रत्यक्षात साफसफाईपासून त्या शंभू वर्गातील युवकांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी काम केलेलं आहे. महादेवांची कृपा, गुरुवर्यांची कृपा, समाजांची कृपा, सन्मान्य नेत्यांची कृपा या ठिकाणी युवकांच्या पाठीशी आहे. तसेच या सप्ताहाचे मार्गदर्शक परम आदरणीय शिवभक्त परायण शिवराजप्पा नावंदे गुरुजी, समिती प्रमुख काशनाथप्पा अंकुलगे आणि समस्त समिती. आता शिवराजप्पा नावंदे वय 70 वर्ष झालेलं आहे. सजेच 50 वर्षापासून या धार्मिक कार्यामध्ये सदैव सक्रिय राहून संघटन कौशल्य करत त्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवनाम सप्ताह या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी नावंदे गुरुजी सुद्धा या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आम्ही अभिकौत ते मार्गदर्शक आहेत. तदनंतर या ठिकाणी परमपूज्य गुरुवारी यांचा बहुमान होईल. प्रथमतः परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावगे स्वामी मठ संस्थान उदगीर यांच्या समितीच्या वतीने या ठिकाणी नावंदे गुरुजी आणि काशनाथप्पा अंकुलगे हे या ठिकाणी यांचा बहुमान करतील, आशीर्वाद घेतील. तसेच कवळास मठ संस्थानचे परमपूज्य गुरुवर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज कवळास, परमपूज्य निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज धारेश्वर, परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर, सर्व परमपूज्य गुरुवर्यांचं या ठिकाणी. तसेच परमपूज्य शंकरलीन शिवाचार्य महाराज हानेगाव मठ संस्थान हानेगाव या समस्त परमपूज्य गुरुवर्यांचा या ठिकाणी. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. उमापति महादेव की जय. श्री गुरु हौगी स्वामी महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय. यानंतर कवळास मठ संस्थानचे परमपूज्य गुरुवर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य ज्यांनी बृहत पूजा विधीपासून आपणाला जीवनाला आपल्या सर्वांच्या दिशा मिळाली असे परमपूज्य गुरुवर्य निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज धारेश्वर यांचा या ठिकाणी बहुमान होईल. समितीच्या वतीने नमामि श्री गुरु शांतं प्रदक्ष गुरुपिनम क्षीरसायोगपीठदं शीघ्रं मोक्षप्रदायकम्. बाबुरावजी शिवलिंग बिरादार, काशनाथप्पा अंकुलगे, नावंदे गुरुजी, समस्त समिती यांच्या वतीने या ठिकाणी परमपूज्य गुरुवारी यांचा बहुमान होतो आहे. मनोहरजी आदरणीय मनोहरजी हिंगमिरे, ज्ञानशक्ती समारूढा तत्वमाला विभूषितम् अज्ञानंदतमसूरे तस्मै श्री गुरवे नमः.
यानंतर कवळास मठ संस्थानचे परमपूज्य गुरुवर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज कवळास यांचाही बहुमान या ठिकाणी समितीच्या वतीने होईल. बाबुरावजी बिरादार, नावंदे गुरुजी, काशीनाथ अंकुलगे, मनोहरजी हिंगमिरे, लगेच का आदरणीय दिलीपजी स्वामी, यानंतर आपल्या समाजातील एक दानशूर व्यक्ती, धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सदैव तत्पर असणारे शारदा कष्टंचे आदरणीय शंकराप्पाजी मोरगे यांच्या वतीने परमपूज्य समस्त गुरुवर्यांचं या ठिकाणी त्यांचा बहुमान होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी कीर्तन केसरी शिवभक्त परायण भगवंतराव पाटील चांबरकर महाराज यांचे या ठिकाणी समितीच्या वतीने बहुमान होईल. साधना संपन्न चिंतनशील असे कीर्तनकार, यानंतर आजचे कीर्तनकार प्रसादाचे आदरणीय शिवभक्त परायण राजेश्वर स्वामी महाराज लाळीकर यांचे या ठिकाणी समितीच्या वतीने बहुमान होईल. यानंतर आदरणीय सन्माननीय शंकरप्पाजी मोरगे व मोरगे परिवार यांच्या वतीने ज्यांची समस्त गुरुवारी यांच्यावर निश्चिम अशी श्रद्धा आहे असे सन्माननीय शंकरप्पाजी मोरगे हे या ठिकाणी परमपूज्य गुरुवाऱ्यांना सोहळी देऊन त्या ठिकाणी मंगल आशीर्वाद घेतील. मी त्यांना विनंती करतो की आपण परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य बसवलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य निळकंठेश्वर शिवाचार्य महाराज, परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज यांचा या ठिकाणी बहुमान करून आशीर्वाद घेतील. यानंतर महाराष्ट्र राज्याचे युवक कल्याण मंत्री सन्माननीय नामदार, जनकल्याणासाठी ज्यांची सदैव धडपड असते, विकासाची दूरदृष्टी, नियोजनपूर्वक काम करण्याची हातोटी सचोटी, अचूक कार्यशैली, युवकाचे आधारवट महाराष्ट्र राज्याचे युवक कल्याण व बंदरी विकास मंत्री सन्माननीय नामदार संजय भाऊजी बनसोडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी काशीनाथ अंकुलगे, बाबुरावजी बिरादार, गजानन बिरादार, वैजनाथ ईश्वर शेट्टे, कमलाकर अंकुलगे, परमेश्वर हिंगमिरे, शिवाजी बिरादार हे या ठिकाणी मोरगे परिवार, आदरणीय शंकराप्पा मोरगे, आदरणीय मंगलताई यांच्या वतीने या ठिकाणी नामदार साहेबांचा सत्कार होत आहे. यानंतर समितीच्या वतीने चला, धरतीच्या आभाळामध्ये एक गाव आहे, लाखो जणांच्या हृदयामध्ये कोरलेलं एक नाव आहे, ते नाव म्हणजे माननीय नामदार संजय बनसोडे साहेब हे आहे. माननीय संजय बनसोडे साहेब हे आहे. या ठिकाणी समितीच्या वतीने नामदार, महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री समोर दिसू द्या. भा म्हणजे प्रकाश, रत म्हणजे देणारा, सर्व जगाला प्रकाश देणारा म्हणजे भारत देश. करता हूं भारत माता से प्रार्थना, तेरी भक्ति के सिवा कोई बंदगी ना मिले, हर जन्म मिले हिंदुस्तान की पावन धरा पर, या फिर कभी जिंदगी ना मिले. यानंतर आमच्या शंभूंबर्ग या गावातील सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे संचालक वसंतरावजी पाटील व त्यांच्या टीमतर्फे या ठिकाणी माननीय नामदार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होईल. सदैव कार्यरत असणारे सन्माननीय वसंतजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर संचालक, या शंभूंबर्गाचे प्रथम नागरिक, सतत कामात रत राहणारे सन्माननीय लिंगेश्वरजी स्वामी, सरपंच शंभूंबर्गा, प्रत्येकाने यायचं लवकर. महादेव चावरे, कुलदीप पाटील,
बसवराज गंथडे, गजानन कोरे, योगेश सुमनाबादे, संग्राम गंथडे, कृष्णा देवपुंजे, तानाजी कल्लुरे, अंतेश्वर हिंगमिरे, राजेंद्र सूर्यवंशी, गणेश बिरादार सरपंच गंगापूर, राजकुमार बिरादार गंगापूर, ज्ञानेश्वर हुमनाबादे, शिवकुमार चावरे, मनोज कांबळे, विकास पुरुष कार्य सम्राट अशी ट्रॉफी या सर्व समस्त युवकाच्या वतीने माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांना सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सरपंच लिंगेश्वर स्वामी आणि सर्व त्यांची युवा टीम, युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांना विकास पुरुष, विकासाचा ध्यास माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. यानंतर उद्योजक यानंतर माननीय शंकररावजी मोरगे साहेब सावकार, शारदा कंस्ट्रक्शन यांचे या ठिकाणी समितीच्या वतीने सत्कार होईल. चला चला करतोस. तसेच घेतलो सन्माननीय रामदाजी पाटील सुमटणकर साहेब, भाजपा प्रवक्ते, लवकर लवकर या बरं. सन्माननीय रामदाजी पाटील सुमटणकर, भारतीय जनता पक्ष प्रवक्ते, माजी आमदार बबरुवानजी खंदाडे साहेब यांचे या ठिकाणी समितीच्या वतीने सन्मान होईल. माननीय श्री माजी अध्यक्ष जिल्हा परिषद लातूरचे राहुल भैयाजी केंद्रे, तसेच माननीय श्री रामचंद्रजी तिरुके, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद लातूर यांचे या ठिकाणी समितीच्या वतीने सन्मान होईल. कृपया मान्यवरांना विनंती आहे, नाव घेतल्यानंतर आपण उभं राहावं, कारण माऊलींच्या कृपेने गर्दी खूप आहे. माननीय श्री भरत चांबले, चेअरमन खरेदी विक्री संघ उदगीर, माननीय श्री माधवरावजी बर्गे साहेब, माने लवू माधवराव मुरकुटे पाणी पुरवठा ज्यांनी 7 दिवस दिलेला आहे, अमित पाटील नळेगावकर, शमेश्वर गोरे साहेब तहसीलदार उदगीर, सन्माननीय ॲडव्होकेट शिवानंदजी अहमदपुरे साहेब प्रवक्ते बीजेपी, सन्माननीय बसवराजजी ब्याळे साहेब, शिवाजी अण्णा होडे सभापती कृषी उत्पन्न बाजार सभापती उदगीर, तसेच सन्माननीय विठ्ठलजी चव्हाण सभापती जळकोट यांचेही या ठिकाणी, तसेच सन्माननीय श्यामभाऊजी डावळे पीठावर बसलेले सर्व मान्यवर यांचा समितीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल. लवकर लवकर द्या सर्वांना. नातं माझे मातीशी, नातं माझं विकासाशी, नातं माझं विज्ञानाशी, नातं माझं अध्यात्माशी, हा विचार आपले शिवभक्त परायण बालाजी पाटील येरोळकर, हांडवचे सरपंच सन्माननीय बालाजी भोसले साहेब यांचे या ठिकाणी समितीवर सन्मान होईल. लवकर लवकर कृपया मान्यवरांना विनंती आहे, उभं राहावं. हार घाला. यानंतर या ठिकाणी प्रास्ताविक आपल्या शिवनाम सप्ताहाचे सॉरी लगेच करायचे आपल्या शंभू वर्गाचे भूषण आहे. ते ज्या ठिकाणी कार्य करतात त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित आणि उत्तम कार्य करणारे गंगथडे साहेब, सन्माननीय रुक्मानंदजी देवपुंजे, सन्माननीय शिवार कल्लुरे, शंभू उंबरगेकर, सर्वांना विनंती आहे आपण पीठावरती यावं. समितीच्या वतीने आपल्या या ठिकाणी सन्मान होईल. तसेच मंडप अतिशय भव्य आणि देखा असा सुसुस्त मंडप या ठिकाणी आहे, त्यांचं या ठिकाणी सन्मान होईल. तसेच महाप्रसादाची ज्यांनी उत्तम अशी सोय केलेली आहे त्यांचं या ठिकाणी समितीच्या वतीने सन्मान होईल. उस्तुर्गे आप्पा. यानंतर या ठिकाणी प्रास्ताविक होईल. मी या शिवनाम सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय शिवभक्त परायण शिवराजाप्पा नावुंदे गुरुजी हे करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं.
सर्वांनी जागेवर बसा. माननीय तहसीलदार साहेब आणि दुसरे काय तो त्यांचं नाव काय तहसीलदार गोरे साहेब नाबदे साहेब कृषी अधिकारी यांचाही या ठिकाणी बहुमान होईल. आता एक काम करा, सगळ्याला बाजूला करा. जरा स्वामी सगळे या आता. हॅलो, रीतसर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सन्मान झालेला आहे. हा कार्यक्रम काय, कशासाठी एवढा हे भक्तीचा सागर या ठिकाणी जमला, याचं प्रास्ताविक 1-2 मिनिट मी करणार आहे. त्यानंतर केवळ 2 शिवाचार्य आणि राज्याचे मंत्री आणि पाटील साहेब हे 2च वक्ते बोलणार आहेत. सगळ्यांना विनंती आहे, भाविक हो, इकडे तिकडे जाऊ नका. टीव्ही वाले, सत्कार सगळ्याचा झाला. मन्मथ शिवलिंगाय नमः. आजच्या या दिव्य भव्य अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम राष्ट्रसंताच्या प्रेरणेनं, मन्मथ स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं, महादेवाच्या कृपेनं, तमाम समूहवर्गा, पंचक्रोशी सप्ताह मंडळ यांच्या साह्यानं आज हा सोहळा या ठिकाणी सांगता रूपानं आलेला आहे. भाविक हो, अधिक मास हा 3 वर्षाला येतो. हा मास अधिक श्रावणाला धरून असल्यामुळे, खूप वर्षानंतर आल्यामुळे याचं महात्म्य जास्त आहे. सज्जन हो, आज योग असा आहे, आमचे शंभुलिंग डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज, धारेश्वर महाराज, कौलासकर महाराज, यानंतर हानेगावकर महाराज आणि तुम्हा सर्व आपलंच नव्हे, महाराष्ट्रामध्ये ज्याने उदगीर मतदारसंघाची शान आणि मान केवळ पदानच नाही, कामानं, कार्य काय असतं, आमदार काय असतो, मंत्री काय असतो, याचं जर रूप बघायचं असेल तर उदगीर मतदारसंघामध्ये आपले नामदार माननीय संजयजी बनसोडे साहेब. सर्वांना विनंती आहे, जसा कार्यकाल असतो असे नामदार उदगीरला मागे लाभले नाहीत. पुढे लाभणं दुर्लभ आहे. आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी टाळ्या वाजवून सगळं स्वागत करूया. यानंतर नेते रामदास पाटील, यानंतर या ठिकाणी खंडाडे साहेब, आमचे या ठिकाणी बर्गे साहेब, यानंतर मोरगे आप्पा ज्याने आज अन्नदान केलं, चांबले सर, तिरुके सर, आमचे शिवानंद हैबतपुरे युवा नेते, या महादेव बिरादार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी. सज्जन हो, या कार्यक्रमाला एवढं महत्त्व का, नीट ऐका. पारायण आज तागत झाले खूप, होतील खूप, सप्ते होतील खूप, झाले खूप, पण या संभूमवर्गामध्ये 2100 परमरहस्य ग्रंथाचा पारायण सोहळा 2100 म्हणलो, पण 3000 संख्या भक्तांना ओलांडली. हा इतिहास आहे. हे मैलाचा दगड आहे. काम करणं अवघड आहे, भाषण करणं सोपं आहे. भाषण करणारा बोलत नाही आणि बोलणारा
करत नाही. आणि म्हणून सज्जन हो, आज आपल्याला मी ज्ञानेश्वरी आणि परमरहस्य हे 2 ग्रंथ मानव जातीला जीवनमार्ग, नैतिक मार्ग, कल्याणाचा मार्ग, जीवनमुक्तीचा मार्ग सांगणारे ग्रंथ आहेत. आणि म्हणून अशा ग्रंथाचं पारायण ही अत्यंत काळाची गरज आहे. आम्ही या गावात या भजनी मंडळाचे जे काही मनोहरराव आहेत, दिलीप स्वामी आहेत, विश्वनाथ आहेत, गंगतडे आहेत, या सगळ्या मंडळीला घेऊन आम्ही एक संकल्प केला, ज्यामध्ये महादेव मंदिराचे आजी माजी अध्यक्ष बाबू बिरादार आणि कासनाथ अप्पा अंकुलगे या सगळ्या मंडळीनं आम्हाला स्वीकार दिला की आपण हा कार्यक्रम करू. कार्यक्रम आयोजित झाला. काही दिवस वैजनाथ ईश्वर सट्टेसारखी ही जुनी मंडळी 2 महिने फिरली. नीट ऐका, वातावरण निर्मिती झाली. आणि ज्या वेळेला या गावच्या भोवतालच्या परिसरातल्या युवकांना बघितलं वृद्ध मंडळी फिरत आहेत, आता त्यांचं काम आपण घेतलं पाहिजे. म्हणून या गावातील तरुणाने, वाडीच्या तरुणाने, हे गंगापूरच्या तरुणाने हे काम पुढे चालू ठेवलं. आणि या कार्यक्रमाला जे जे लागतंय, जे जे करावं लागतंय ते मिळवून दिलं. म्हणून युवकाचं टाळ्या वाजून स्वागत करा. यानंतर मला जळकोट काही गावची मंडळी, इथं 200-300 गावचे लोक आहेत. काही मंडळी म्हणले आम्ही सप्ते बघितलो, कार्यक्रम बघितलो, पण एवढा सिस्टमॅटिक, एवढा व्यवस्थित इथं ना सिक्युरिटी आहे, इथं ना पोलीस आहे, इथं केवळ भक्त आणि शिस्त आहे. म्हणून हा कार्यक्रम ऐतिहासिक झाला. या ठिकाणी खरं म्हणजे या उदगीरकराचं भाग्य आहे, विकासाचा पुरुष. ज्यांना मला ती नेहमी म्हणत होते, सर पद मिळू द्या, पद काय असतंय ते दाखवून द्यायची कुवत माझ्यामध्ये आहे, असे म्हणणारे नामदार, ज्याने बरेचसे 80% कामं झाल्यात, काही शेवटाला आल्यात, काही शिल्लक राहिल्यात. मला वाटतंय त्यांच्याकडे राज्य आहे. राज्य असलं नाही, भारत बी त्यांच्याकडे असला तर कामाची कॅपॅसिटी एवढी जास्त आहे, भारताचंही काम करायची कुवत महादेवाने त्यांना दिलेली आहे. काही नामदार साहेब, मंत्री महोदयाला एक विनंती आहे, या गावचं हे प्रतिशिंगणापूर आहे. महादेव हे प्रतिशिंगणापूर आहे. हजारो लोक दर सोमवारी येतात. गावचं नव्हे, 100 गावचं दैवत आहे. साहेब क दर्जाला मिळालेला आहे. तुम्ही जर या 2 महिन्यात फाईल तिथं पडलेली आहे, पण त्याला बघाय कोणी तयार नाही. जर ब दर्जा दिलो, महादेव तुम्हाला पुन्हा कॅबिनेट नाही आणि कुटोर नाही. देवाचा आशीर्वाद म्हणजेच जनमानसाचा आशीर्वाद आहे. आमचे पाटील साहेबाला विनंती आहे, महाराष्ट्र शिवसंप्रदाय कीर्तनकार मंडळ हरिसंप्रदायासारखं महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात काम करतंय. या मंडळानं माझ्या या सप्त्यामध्ये खूप काम केलेलं आहे. पण या मंडळाला साहेब कसलाच अधिकार नाही. या मंडळात अनेक कलावंत आहेत, भजनी मंडळ आहे, पण त्यांना आम्हाला मागायचा अधिकार नाही. आम्हाला बनसोडे साहेबांना, नामदार मंत्र्यांना विनंती आहे, रामदास पाटलांना विनंती आहे, तुम्ही या मंडळाला, या कलावंताला समाजाच्या सेवेचं काम करण्यासाठी एक नियुक्ती द्या. तुम्ही मनावर घेतलो तर या मंडळाचा सुद्धा विकास होईल. मंडळाचा विकास म्हणजे जनसामान्याचा. हे मंडळ भाविक भक्तासाठी आहे, सामान्य माणसासाठी आहे. आम्ही मागेही म्हणलो, साहेबांनी आम्हाला 25 लाख दिले, जागा दाखवा, जागा मिळाली म्हणजे आम्ही आभागी. आता ते जाऊ द्या साहेब. या मंडळाला तुम्ही नियुक्ती द्या. या माणसाला तुम्ही कुठं तर वरे घ्या. कारण हरिसंप्रदायाचे मंडळानं त्या लोकांनी वरे घेतले
ते मंडळ अनेक लोकांना पगारी मान्य आहेत. आमच्या शिवसंप्रदायाच्या मंडळाला कुठंच काही मिळत नाही. आणि हे मंडळ महाराष्ट्र नव्हे, तेलंगणा, आंध्रा, कर्नाटकात व्यापून आहे. एक विनंती आहे, या मंडळाला तुम्ही कुठंतरी याची नोंद घ्या. या मंडळाचा प्रतिनिधी मंडळावर वरे कुठंतरी नेमणूक करा आणि मग बघा तुमचे हे मंडळ किती काम जोमानं करील. उपाशी मंडळ आहे, तिकटाला खिशातून घालवते या लोकांना. आणि म्हणून हे जनसामान्याच्या सेवेसाठी नैतिक, सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिक विकासासाठी हे कीर्तनकार मंडळ रात्रंदिवस फिरत आहे. खरं म्हणजे हे मंडळ अंतर्वायरस आहे, भाषण करणं, पण घरात जाऊन जे बोलून येतंय ते भाषणानं बी होईना असं हे मंडळ आहे. या मंडळाला चांगले दिवस द्या. या मंडळाचा प्रतिनिधी तुम्ही वर घ्या आणि त्याची कामाची पावती तुम्ही मिळवून घ्यावं. आणि सगळ्यांना पुन्हा विनंती करतो, नामदार साहेब एक कामाचा माणूस, नामदार साहेब जनमानसाच्या विश्वासाचा माणूस. प्रत्येक उपेक्षित माणसाला सुद्धा वाटतंय साहेब माझे, हे वाटणं म्हणजे हीच खरी कमाई आहे. आणि त्यांचं पुण्य बलवत्तर आहे. आपण आज सगळे पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद मिळू द्या, नव्हे पुढे जाऊ द्या असं अभिष्ट चिंतन करून तसं आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावं एवढंच या मंगल प्रसंगी बोलून हा अखंड शिवनाम सप्ताह एक इतिहास आहे. 9 लाखाचा मंडप आहे साहेब. हे साधा खेळ. 7 दिवस लोक पावसात भिजलं, वल्ल चिंब झालं, एवढाच भरून होता. त्याने म्हणले पावसाची चिंता नाही, ढगफुटी झाली तर बी आम्ही मंडप सोडणार. ह्याचं नाव आहे भक्ती. आणि ती शक्ती आज तुम्हाला साहेब हे आमचे भक्त देत आहेत. ही शक्ती तुम्हाला जीवनभर मदत करील. एवढंच बोलून मी माझ्या बोलण्याला येथेच विराम देतो. संत शिरोमणी राष्ट्रसंत सद्गुरू. फक्त 2च पाहिजे. शिवकीर्तनकार मंडळाचे प्रांताध्यक्ष नावंदे गुरुजी यांची ती तळमळ आहे, ऊर्जा आणखी टवटवीत आहे. यानंतर या ठिकाणी कृषी उत्पन्न समितीचे संचालक उदगीर या 1 मिनिट निवेदनाविषयी माहिती देणार आहेत. आज या शंभूंबर्गा नगरीमध्ये जमलेल्या सर्व शिवभक्ताच्या चरणी वंदन करतो. तसेच आदरणीय व्यासपीठ व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व बंधारे मंत्री माननीय नामदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांचंही शंभूंबर्गा नगरीत हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. व शंभूंबर्गा व महादेवाडी या गावाच्या विकासासाठी साहेबांनी जे आपणाला फंड्स म्हणा किंवा योजना दिल्यात त्या 2 मिनिटात मांडून आणि या महादेव मंदिरासाठी ब दर्जाची फाईल आपली मंत्रालयात पडून आहे, तो ब दर्जा प्राप्त करून देण्यासाठी साहेबांना 2 मिनिटात मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी थांबलो आहे. साहेब, आमच्या गावात 40 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची खूप बिकट परिस्थिती होती. आपल्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये देऊन आमच्या या माता भगिनी सर्व नागरिकांची आपण होणारी गैरसोय दूर केली. याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करतो. पण हे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही साहेब, कारण 2-2 किलोमीटरवरून आम्ही पाणी आणावं लागत होतं साहेब. आम्हाला सायकलवर, मी स्वतः 2 किलोमीटरवर सायकलवर लोटत पाणी आणलेलं आहे. तर ती सर्वात मोठी गरज आमची तुम्ही भागवला साहेब. 1.5 कोटी रुपये देऊन कायमस्वरूपी 32 वर्षासाठीचं नियोजन आमच्या गावासाठी येणाऱ्या भविष्य काळासाठी झाले. हे झालं पाण्याचं. दुसरं आरोग्यासाठी मी माझी स्वतःची 5 गुंठे जमीन शासनाला दान दिलो आणि साहेबांनी तिथे 56 लाखाचं उपकेंद्र मंजूर केलेलं आहे आपल्या गावासाठी. शंभूंबर्गा, महादेवाडी, गंगापूर, हनुमंतवाडी या 5 गावचे
नागरिकांना इथं डिलिव्हरी रूम सगळंच 5 आरोग्याचा स्टॉप इथं कर्मचारी 24 तास आपल्या सेवेसाठी राहणार आहे आणि केवळ साहेबांनी हे प्रयत्न केल्यामुळे आपल्या गावासाठी आरोग्य सुविधा आपणाला मिळवून दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीच्या रस्त्यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यातून 4 किलोमीटर रस्ते मंजूर करून दिलेले आहेत. ते 1 कोटी रुपयाचे 4 किलोमीटर पाणंद रस्ते मंजूर करून दिलेले आहेत आपण साहेब. मूलभूत सुविधेमधून 30 लाख रुपये फंड आपण दिलेला आहे साहेब. परवा आपण दिलेला फंड इथंच ह्या पहिलीकडल्या मंडपात आपण प्युअर ब्लॉक केले साहेब. त्याचं उद्घाटन सुद्धा केली. गरज होती अर्जंट म्हणून आपल्याला न बोलवता ते डायरेक्ट काम केले साहेब आपण. त्यानंतर प्रजिमा 38 वर दैटना ते हनुमंतवाडी रस्ता साहेब खूप बिकट परिस्थिती होती. गुडघ्याला खड्डे होते साहेब. 1972 ला रस्ता झालेला होता. आपल्या माध्यमातून 7 किलोमीटर रस्ता रुंदीकरण मजबूतीकरण वर हटमिक्स होणार आहे. त्यासाठी आपण 4 कोटी रुपये मंजूर केले साहेब. दैटना 2 तालुक्याला जोडणारा रस्ता, शिरोणपाळा जाणारा रस्ता, बसा यायच्या नाहीत खराब रस्ते म्हणून, ते रस्ता साहेब आपल्या प्रयत्नातून आपण मंजूर केलेला आहे. जनसुविधा अंतर्गत आपण 10 लाख रुपये दिले आहेत. मातंग समाजासाठी समाज मंदिर नव्हतं साहेब. आपण दलित वस्ती सुधार योजनेत 15 लाख रुपये देऊन अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आपलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे साहेब. थोडं काम बाकी आहे. आता आमची एकच मागणी आहे साहेब समस्त गावकऱ्यांची. हे पंचकर्षीतलं आराध्य दैवत महादेव मंदिर ब दर्जाची फाईल आमची मंत्रालयात पडून आहे. याला ब दर्जा मिळवून देऊन व आमचं सभागृहाचं उर्वरित बांधकाम परिसर सुधारणा या कामासाठी आपण 2 लाख रुपये निधी आम्हालासाठी द्यावं ही आम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर शंभूंबर्गा ते कानेगाव इजिमा 70 यावर पूल बांधकाम करणे व रस्ता करणे यासाठी 50 लाख रुपये आम्ही आपल्यासाठी निवेदन देत आहोत. रामा 252 पासून ग्रामा 83 हा महादेवाडीमध्ये आत येण्यासाठी रस्ता SRF मधून 30 लाख रुपये दिला तर तोही रस्ता आम्हाला दुरुस्त करणे गरजेचं आहे साहेब. नवीन होणाऱ्या आरोग्य उपकेंद्र परिसर सुधारणा करण्यासाठी 20 लाख रुपयाची गरज आहे साहेब. आमच्यात मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी त्यांच्या संरक्षण भिंत आणि त्यांची परिसर सुधारणा करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगातून 50 लाख रुपये देण्याची गरज आहे साहेब आम्हाला. महादेवाडी येथे रेड्डी समाज यांना स्मशानभूमी तिथं जाण्यासाठी रस्ता यासाठी 20 लाख रुपयाची गरज आहे साहेब आम्हाला. याचबरोबर शंभूंबर्गा येथे रेड्डी समाजासाठी स्मशानभूमी व मातंग व बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी प्रत्येकी 20-20 लाख रुपये आपण जनसुविधेमधून मंजूर करावी ही विनंती करतो साहेब आपणाला. त्याचबरोबर शंभूंबर्गा व महादेवाडी येथे आपल्या क्रीडा विभागाच्या खात्यातून ओपन 2 जिम मंजूर करावे साहेब. एवढं आमचं एक छोटंसे निवेदन आपल्या सेवेत दाखल करून आम्हाला आमच्या गावासाठी जास्तीत जास्त निधी देऊन विकास करावा ही गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो व थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटीलजी. या ठिकाणी आत्ताच वसंत पाटीलजींनी निवेदन सगळं माहिती सांगितलेली आहे. यानंतर ज्यांच्या नावात दास आहे असे समाजाचे तळमळीचे दास आदरणीय रामदासजी पाटील सुमटाणकर साहेब यांना विनंती करतो की आपण सर्व माता भगिनींना विनंती आहे एक अर्धा तास बसून घ्यावं. या ठिकाणी मंत्री महोदय आलेले आहेत. आपल्या समाजाच्या काही मागण्या मांडता येतील. आपण उठून गेला तर मागायचं कुणाकडे. त्यानंतर गुरुवर्यांचं आशीर्वचन होणार आहे. धर्मसभा चालू आहे. कुणीही वेळ झालेला आहे. जेवणासाठी कृपया उठू नये. जगद्गुरु पंचाचार्य 12व्या शतकात ज्यांनी वीरशैव समाजाची पताका रोली या समाजासाठी, या समाजाच्या संघटनेसाठी, या समाजाच्या उत्कर्षासाठी, या समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला असे युगपुरुष जगज्योती महात्मा बसवेश्वर
बरोबर 400 वर्षांनी ज्याने वीरशैव धर्माची पताका संबंध महाराष्ट्र आणि बाहेर लौरवली असे राष्ट्रसंत मन्मथस्वामी महाराज, राष्ट्रसंत लक्ष्मण महाराज पुढच्या 400 वर्षांनी ज्यांनी या कलियुगामध्ये या समाजाच्या अखंड संघटनेसाठी, या समाजाच्या विकासासाठी 104 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य झिजलं असे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज. व्यासपीठावर उपस्थित परमपूज्य धाराशिवकर महाराज, परमपूज्य उदगीरकर गुरुमाऊली, परमपूज्य हानिगावकर गुरुमाऊली, परमपूज्य कवळास गुरुमाऊली, सर्व गुरुवरांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित या भागाचे लोकनेते, आमचे परममित्र, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार संजयभाऊ बनसोडे, त्यांच्यासोबत आलेले वेळेअभावी कुणाचं नाव घेत नाही सर्व सन्माननीय मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या समाजातील तमाम माता बंधू आणि भगिनींनो, आमदार साहेब, मंत्री साहेब, हा समोर बसलेला माझा समाज हा संघटित समाज आहे. या समाजाला एक प्राचीन इतिहास आहे. हा समाज एक संस्कारक्षम समाज आहे. हा समाजाला अनादी कालापासून इतिहास आहे. तुम्ही समोर पाहिलेले पाहत असाल, पुरुषापेक्षा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी मागेही सांगितलं एका ठिकाणी की ज्या समाजामध्ये महिलांना मोठं स्थान असतं, ज्या समाजामध्ये महिलांना मानाचं स्थान असतं, यत्र नारेस्ते पूजनते रमनते तत्र देवता, ज्या समाजामध्ये महिलांना मोठं स्थान असतं तो समाज हा प्रगतिशील समाज असतो. म्हणून वीरशैव लिंगायत समाज हा अनादी काळापासून प्रगतिशील समाज आहे. हा समाज व्यापारी समाज आहे. हा समाज विश्वासू समाज आहे. हा समाज कष्टाळू समाज आहे. परंतु आधुनिक काळामध्ये या समोर बसलेल्या माझ्या समाजाच्या काही मागण्या, काही चिंतन, काही समस्या आहेत. आपण नामदार झालात, आमदारचे नामदार झालात, राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री झालात, या व्यासपीठावर बसलेल्या सर्व गुरुमाऊलींना ही धर्मसभा शिकवली, तर आपण लोकशासन लोकसभातून तुम्ही शिकवलेले आहेत. त्यामुळे या लोकांच्या काही छोट्या मोठ्या समस्या मांडत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष देत होतात. हा समाज कोसो दूर आहे. समाज व्यापारीदृष्ट्या सक्षम जरी असला तर शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. समाज औद्योगिकदृष्ट्या मागास आहे. समाज राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली नाही आहे. त्यामुळे समाजाने स्वतःला चिंतन करणं काळाची गरज आहे. समाजाने एकवटणं काळाची गरज आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड या भागामध्ये या समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजाचं राजकीय सामर्थ्य असेल, या समाजाचं सामाजिक संघटन असेल, या समाजाचं शैक्षणिक सामर्थ्य मिळवण्यासाठी तुम्ही सर्व समोर बसलेल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे. गुरुलिंग जंगमची सेवा असो, आपली मठ परंपरा टिकण्याचा असो, किंवा वीरशैव धर्माचं वचन साहित्य असो, वीरशैव धर्माचं साहित्य असो, आपण लोकांपर्यंत पोहोचून या समाजाचं संघटन करणं काळाची गरज आहे. केवळ येऊन तुम्ही भजन ऐकून, कीर्तन ऐकून चालणार नाहीये. तुम्ही स्वतःच्या लेकराला सामर्थ्य केलं पाहिजे. स्वतःच्या लेकरा बाळाला तुम्ही शिकवलं पाहिजे. मुलगी 18 वर्षाच्या वयात आली, तुम्ही लग्न लावून देता, तिला तिच्या पायावर थांबवलं पाहिजे. तुमची परिस्थिती काय, तुम्ही कुठं मजुरी करता, कुठं तुम्ही काम करता, ह्या गोष्टी सर्व गौण आहेत. तुम्ही छोटे छोटे समाज बघा महाराष्ट्रातील, वंजारी समाज बघा, बंजारा समाज बघा, कुठलाही छोटी माळी, कोळी, साळी, कुठलाही समाज बघा, समाजाने काळाचे पावलं वळखून स्वतः संघटित झालेला आहे. नामदार साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझा समाज हा नेहमी ज्याला शब्द देतो त्याच्या पाठीमागे थांबतो. माझा समाज ज्याच्या पाठीमागे थांबतो त्याला नेहमी ताकद देतो. माझा समाज ज्याच्या पाठीमागे थांबतो त्याला सामर्थ्य देतो. आपणाला त्याचा चांगला जवळून अनुभव आहे. माझा समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता. या भागातून तुम्ही मोठ्या मताधिक्याने गेलात. आज तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात आणि तुम्हीही माझ्या समाजाकडे डोळे उघडून पाहिलात. मी पाहिलं, मीही तुमच्याच भूमीतला आहे. माझा जन्म या उदगीरच्या भूमीमध्ये झालेला आहे. उद्दालिक बाबांच्या भूमीमध्ये माझा जन्म झालाय. मी क्लास 1 अधिकारी म्हणून वयाच्या 40व्या वर्षी राजीनामा देऊन समाजसेवेमध्ये बाहेर पडलेला आहे. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. माझं कार्यक्षेत्र जरी नांदेड, हिंगोली असलं तरी संबंध महाराष्ट्रभर समाजाच्या संघटनेसाठी आम्ही फिरतोय. जवळपास महाराष्ट्रातल्या 900 अधिकाऱ्यांचं आम्ही संघटन केलेलं आहे. कीर्तनकार संप्रदाय मंडळीच्या अडीअडचणीला आम्ही समोर जातो. मठ परंपरेच्या अडीअडचणीला आम्ही समोर जातो. पण असं ज्यावेळेस प्रवास होत असताना माझ्या लक्षात येतं
की या वीर शिवलिंगायत समाजामध्ये की तुमचा खड्डा खोदायला बाहेरला माणूस कोणीच लागत नाहीये. तुमचा खड्डा तुम्हीच खोदत आहेत. तुमच्या निंदा नालेस त्या तुम्हीच करत आहेत. विरोध हे तुम्ही स्वतःलाच करत आहेत. काही समाज घटक समाजकंटक लोक आहेत ते समाजाला दुभंगू पाहत आहेत. समाजामध्ये दुफळी बनवू पाहत आहेत. समाजाला विनाशाकडे नेऊ पाहत आहेत. तर माझं तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, बाबांनो, काळ बदलत चाललेला आहे. काळ तंत्रज्ञानाचा आहे. काळ प्रगतीचा आहे. अशा वेळी समोर बसलेल्या माझ्या सर्व स्तमान माता भगिनींना माझी विनंती आहे, सर्व बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत संघटित होणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला कोणीही तुमच्या सामर्थ्याला ओळखणार नाहीये. तुम्हाला कोणीही आयता आणून देणार नाहीये. तुम्हाला मागावं लागल. तुम्हाला मंत्री महोदयाकडे मागावं लागल. तुम्हाला शासनाकडे मागावं लागल. आणि हे मागण्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागल. राष्ट्रसंतांनी माननीय नामदार कॅबिनेट मंत्री साहेबांना आमच्या संजय भाऊंना आशीर्वाद दिला. संजय भाऊचा आलेख चढता आलेख आहे. एकाच टर्ममध्ये संजय भाऊ राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. मला तर विश्वास आहे संजय भाऊ आगामी काळामध्ये तुम्ही परत एकदा निवडून याल आणि तुम्ही सुरुवातीच्या 2-3 मंत्र्यामध्ये राहाल. कारण माझा समाज तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही एक दातृत्व आहे तुमच्या हातामध्ये. तुम्ही देता. तुमच्या अंगात कुठलाही गर्व नाही. मी जवळून पाहिले तुम्हाला. तुमचा संघर्ष जवळून पाहिलाय आणि तुमच्या संघर्षाचा आम्ही प्रमाण बांधून आम्ही आज प्रवास करतोय. माझ्याही समाजाला सामर्थ्य मिळालं पाहिजे. माझ्याही समाजाला व्यापारी दृष्ट्या हा विश्वासाचा समाज आहे. तुमच्या भोवताली राहणारे साहेब सर्व विश्वासाचे लोक लिंगायताचे आहेत. लक्षात घ्या. सर्व मंत्र्याकडले पिये बऱ्यापैकी लिंगायत आहेत. सर्व दुकानातले मुनिमा लिंगायत आहेत. एका काळी हा व्यापारी असणारा समाज आज मुनिमापर्यंत येऊन थांबला. का थांबला? समाजाची अधोगती झालेली आहे. जोपर्यंत आपण समाजाची अधोगती ओळखणार नाहीये हे बाकी भाषणबाजीला काहीही अर्थ नाहीये. आमच्यासारखे राजकीय नेते येतील, भाषणं टोकतील आणि सांगून जातील तुम्ही जेवण आहे प्रसाद आहे घ्याल आणि आपल्या घरी जाऊन झोपाल. तसं नाही होणार. तुम्हाला गोपीनाथ मुंडेचा आदर्श घ्यावा लागणार आहे, ज्यांनी संघर्षातून लोकांना समाजाला घडवलं. तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या लेकराला स्वतःला घडवणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीही मोठं होणार नाही. आत्ताच नुकता नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम झाला. 20,000 लोक होते त्या ठिकाणी. पण एवढ्याशा छोट्या गावामध्ये मला आज अभिमान वाटला. सर्व कीर्तनकार संप्रदाय मंडळाचा, शिवाजी नावंदे काकांचं, तुम्ही एवढ्या संघटनेनं, बालाजी पाटील येरवळकर असतील, लाळीकर मामा असतील, माझ्या संपर्कात होते. अगदी आपुलकीनं म्हणत होते साहेब शेवटच्या दिवशी तुम्ही या, आवर्जून या. कारण माझ्याही मागे समोरच्या लोकसभेचं कामकाज असल्यामुळं सततची धावपळ आहे माझ्या पाठीमागे. मी म्हटलं जायला पाहिजे, माझ्या समाजासाठी मला जायला पाहिजे. तुम्ही इथून उठून गेल्यानंतर इथं विसरून जाऊ नका. आपला हा समाज पंचाचार्य, अष्टावरण, शटावरण, परमरहस्याचा सांस्कृतिक समाज आहे. आपला आचरणाबरोबर विचारही आपले असले पाहिजेत. त्यामुळं तुम्ही आपल्या मुलाबाळांना घडवलं पाहिजे. मी बार बार सांगतो, कारण मी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही शासनकर्ते जमात बनणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. त्याने काही विशिष्ट एका समाजाला नाही सांगितलं. 18 पगड, गोर गरीब, दीन दलित सर्व जाती धर्मांना सांगितलं की तुम्हाला सामर्थ्य मिळवायचं असेल तर तुम्हाला शिक्षण दिलं पाहिजे आणि तुम्ही शिक्षण द्याल अशी माझी तुम्हाला मनातून कळकळीची विनंती आहे. माननीय नामदार साहेब, आज तुम्ही मंत्रिमंडळात, विधिमंडळाचे सदस्य तर आहेतच, पण तुम्ही आज मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. आमच्या काही छोट्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यामध्ये आपण माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथजी शिंदे असतील, माननीय अजितदादा असतील, आता तुम्ही आमच्या सोबतच आहात, म्हणजे आपण सोबतच आहोत आता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जेवढ्या ताकदीनं तिथं मांडणी मांडू शकता तेवढ्या ताकदीनं आम्ही तिथपर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ आहे अजून. तुम्ही मांडणी मांडा आमच्या समाजाच्या. या कीर्तनकार, संप्रदाय, प्रवचनकार मंडळी दिवस रात्र प्रवचन कीर्तन करत बाहेर फिरतात. कधी जीवाला धोका होतो, घरच्या 2 भाकरी खातात. यांना किमान वेतन मानधन मिळालं पाहिजे, याची तुम्ही मागणी करा साहेब. तुम्ही या भागाचे नेतृत्व करता. तुम्ही कीर्तनकार भवन बद्दल मागच्या वेळेस तुम्ही आत्ताच काकांनी सांगितलं, तुम्ही जागेची उपलब्धता करा. कीर्तनकार भवन झालं पाहिजे साहेब. आरती बसवेश्वर महामंडळाची घोषणा झाली. जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. त्या घोषणेचं परिपत्रक लवकरच निघणार आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की त्या बसवेश्वर महामंडळावरती कीर्तनकार संप्रदायाचा एक प्रतिनिधी असला पाहिजे, त्याच्यावरती असला पाहिजे, कारण त्याने त्यांच्या समस्या मांडणार आहेत. 50 कोटी रुपयाची तरतुदी झालेली आहे. साहेब, तुम्ही अतिशय कष्टाने इथपर्यंत आलात. ज्या अर्थी प्रत्येक समाजाला जिल्ह्यावरती वसतिगृह आहेत,
त्याच पद्धतीने या वीरशैव लिंगायत समाजातल्या मुलांना, गरगरीब होतकरू मुलांना त्यांना शिक्षण सुकर व्हावं म्हणून साहेब प्रत्येक जिल्ह्याला एक हॉस्टेल असावं वीरशैव लिंगायत समाजाचं शासन जर ठरवलं, काही माग नाही. सामाजिक न्यायामार्फत साहेब तुम्ही हे मांडलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याला किमान मराठवाड्यामध्ये या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, हिंगोली आणि सोलापूर पश्चिम महाराष्ट्र जरी असलं तर आपल्या सीमावर्ती भागात आहे. या प्रत्येक जिल्ह्याला आमच्या गोरगरीब मुलांना शिकण्यासाठी सुकर व्हावं साहेब असे फोन येतात की फी भरायला पैसे नसतात या समाजाच्या व्यक्तीकडे. हॉस्टेल मिळावं, त्याच्यातून कीर्तनकार भवन व्हावं. तुम्ही उदगीरला 2 कोटी लिंगायत भवनसाठी दिले साहेब, आम्ही बातम्या पाहिले 4 कोटी दिले, वाढली संख्या. तर आपण एक दातृत्व आहे आपल्या हातामध्ये, आपण देत जावं साहेब. आणि इथं काही तुम्ही निधी देण्याच्या बरोबर साहेब आपण आज मंत्रिमंडळात आहात, कॅबिनेट मंत्री आहात आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, आपल्या दातृत्वाचा अभिमान आहे, आपल्या संघर्षाचा आम्ही जवळून संघर्ष पाहिलेला आहे. त्यामुळे मी अधिकचा वेळ घेत नाही. वेळ आपणही या ठिकाणी बोलणार आहात, गुरुवाऱ्यांचं आशीर्वचन होणार आहे. माझ्या काही 4-5 ज्या मागण्या आहेत साहेब, त्या मागण्यावरती आपण शासनाकडे विशेषतः लक्ष घालावं. वाटलं तर सर्व ड्राफ्ट घेऊन मी आणि हे सर्व मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला जर अजून वाटलं असेल महाराष्ट्रातले 60-62 सर्व शिवाचार्य मी तुम्हाला घेऊन आपण शासनाकडे जाऊ, आपण पुढाकार घ्यावं त्याच्यामध्ये आणि या भागाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहाल. माझ्या या समोर बसलेल्या सर्व समाजासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अतिशय प्रयत्नांना 1.5-2 महिन्यापासून हे सर्व शिवसंप्रदाय कीर्तनकार मंडळ, आज नावंदे काकाचं वय बघा, लाळीकर काकाचं, आमचे बालाजी पाटील येरोळकर तरुण आहेत आणि या शंभूंबर्गा गावातले सरपंच असतील, आमचे पाटील असतील, सर्वांनी अगदी तळमळीनं खूप सुंदर असं आयोजन केलं. त्याबद्दल त्या सर्वांचेही मी अभिनंदन करतो. समाजाचा सप्ताह असेल, संघटन असेल, संमेलन असेल, या माध्यमातून समाजाचं संघटन होणं काळाची गरज आहे अशीही मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय पाटील साहेब. यानंतर समाजातील ज्येष्ठ आदरणीय एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट शिवानंदजी हायपुरे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. वेळ खूप झालाय, केवळ 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतोय. शंभू महादेवाच्या पवित्र भूमीवरती उपस्थित मंचावरील सर्व गुरुवर्य मंडळी, आदरणीय नामदार संजय भाऊ, रामदासजी आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शारदा कन्स्ट्रक्शन बर्ग्याप्पा असतील, सगळेच लोक, बांधवांनो, खूप विस्तृत झालंय. दिवसभर बसलोय, 8 दिवसापासून बसलोय, पण शिवपाठामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, एक ओवी आहे शिवपाठामधली, की नेमकं आम्हाला काय करायचं आहे. आम्हाला शिवदास माऊलींनी सांगितलंय, या लागी तुम्हा सांगतो ही सोय, गेली घडी नये परतोनी म्हणलंय. आणि समाज आत्मसन्मानानं, आत्मभानानं जागृत राहणं अतिशय गरजेचं आहे. मी कोण आहे याची जाणीव समाजाला असणं गरजेचं आहे, व्यक्तीला असणं गरजेचं आहे. नाहीतर कधी कोणाच्या पायातलं पायतन होईल आणि कोण आमचा कसा वापर करले सांगता येणार नाही. आणि समाजाला आत्मसन्मान आणि आत्मभान देण्याचं काम ज्या महामानवांनी केलं त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज. आम्ही त्याचे पिल्ले आहोत, आम्ही त्याचे छावे आहोत, आमच्या अंगात त्याच्या विचाराचं रगत आहे. गळ्यातलं लिंग टिकलंय, जंगम टिकलाय, मठ टिकल्यात. जर कोणाची पुण्याई असेल तर ते राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्याई आहे. आणि त्याच्या वारसादाराच्या माध्यमातून विचार रुजवण्याचं काम करतोय. आणि ज्या ज्या क्षेत्रात कमी असेल तिथे ना आमचं नशीब लई चांगलं आहे भाऊ. आम्ही अगोदर लांबून तुमच्यावर प्रेम करत होतो, आता नीट सरळ तुमच्यावर प्रेम करतोय. कारण बनसोडेंसारखा लोकप्रतिनिधी मिळणं हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची आणि भाग्याची बाब आहे. हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हक्काला हाक मारल्याबरोबर ओ देणारा, सामान्य कुटुंबातला आणि सामान्य माणसाची कणा बसणारा हा नेता आहे, हा लोकप्रतिनिधी आहे. आणि महादेव भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे. हे शंभूंबर्ग्याचं महादेव आहे, सिंगणापूरचा महादेव वेगळा आणि हे महादेव वेगळा. बरं, सिंगणापूरचा महादेव शिव भोळा चक्रवर्ती आहे, पण हा बारीक ध्यान ठेवणारा महादेव आहे. आणि जन मदत केलं, जन सहकार्य केलं, जन जवळ आलं, जन प्रेम केलं, जन जेवढं दिलं त्याच्या 1,00,000 पटीनं देणाऱ्या महादेवाचं नाव म्हणजे शंभूंबर्ग्याचा महादेव आहे. ही पवित्र भूमी आहे.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं अनुष्ठान झालेली भूमी आहे. ही भूमी साधी भूमी नाही. पंचाचार्यांचं सगळ्यात मोठा मिरवणूक देखील याच भागात, याच शंभू मार्गामध्ये आपण काढली होती. हा देखील इतिहास मोठा आहे. आणि म्हणून वेळ खूप होतोय भाऊ, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. साह्य होऊ एकमेका, भजू कैलास नायका म्हणले संतांना. कोऑपरेटिव्ह मोमेंट महत्वाची आहे. सहकार क्षेत्र फक्त राजकारणी लोकांनी काढले असं नाही कल्याणराव पाटील. सहकार क्षेत्राची सुरुवात संतांनी केली. सुरुवात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांनी केली. 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन ही सहकार्याची भावना आहे. त्याच्याही पूर्वी महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात 18 पगड जातींना एकत्र येऊन समतेचं आंदोलन निर्माण केलं. पुढे तोच वारसा मन्मथ स्वामींनी शिवलिंग शिवाचार्यांनी केलाय. आणि भक्तीचा सुंदर सोहळा गंगापूर असेल, करवंदी असेल, शंभूमर्गा आहे इथल्या भागामध्ये, करडखेला इथल्याच भागामध्ये देवर्धनचे पोरं राबले असतील, इतर येरोळचे पोरं राबले असतील, 18 पगड जातीचे पोरं राबल्यात, फक्त लिंगायताचे पोरं लाभल्यात असं नाही. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी 18 पगड जातीचे आणि पंचकृषीतल्या 12 गावच्या लोकांनी मेहनत केलेली आहे. धोतरवाडी सर, महादेववाडी असेल, छोट्या मोठ्या वाड्या तंडे करवंदी बसलं, सगळ्या लोकांनी मेहनत केली. आणि म्हणून हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून क्रेडिट जर द्यायचं असेल तर शंभू महादेवाला आणि शिवभक्तांच्या शिवभक्तीला हे क्रेडिट जात आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या शिवभक्तीला अनंत प्रणिपात करतो आणि पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला इथंच विराम देतो. शरणू शरणार्थी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य यांचा आशीर्वाद होईल. कृपया कोणी जाऊन उठू नका. नंतर माननीय नामदार साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हावगी मठ संस्थानचे परमपूज्य गुरुवर्य शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांना नतमस्तक होऊन विनंती करतो की आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. जया श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणे यो वीर शैव सिद्धांतम स्थापयामास भूतले. प्रथमतः कोल्लीपागी सोमेश्वर लिंगोद्भव आदि जगद्गुरु रेणुकाचार्य अनंत कोटी वंदन करून बसवादी प्रमतर ध्यान करून संत शिरोमणी मन्मथ स्वामी महात्मा हावगी स्वामींना अनंत कोटी प्रणाम करून राष्ट्रसंत लिंगैक्य शिवलिंग शिवाचार्यांना प्रणाम करून आज या भूमीच्या शंभो महादेवांना अनंत कोटी प्रणाम करून या शंभो महादेव मंदिर परिसरामध्ये चलत आलेले अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण सांगता दिवशी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करून आलेले आमचे दारेश्वरजी महाराज, हणेगाव शंकरलिंग शिवाचार्य महाराज, कवळा बसवलिंग शिवाचार्य महाराज अनंत कोटी प्रणाम करून या कार्यक्रमाचे संयोजन केलेले सर्वांना केलेले आमच्या वीरशैव कीर्तनकार संघाचे नामदेव गुरुजी, भगवंतराव पाटीलजी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन या भागात सर्वाच्या लाडकीया महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री मंडळामध्ये आलेले आमच्या संजयजी बनसोडे, जे कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले आपले रामदासी पाटील हुडे साहेब, या कार्यक्रमामध्ये आज प्रसाद अन्नदान केलेले शंकरराव मुरगे साहेब, बर्गे साहेब, आमचे कल्याणराव पाटील आणि आलेले सर्व मान्यवर मंडळ, आलेले सर्व सद्भक्त मंडळ, कमिटी मंडळ, आले महिला मंडळ, युवक मंडळ, सर्वांना सद्गुरूचे कृपा आशीर्वाद. सर्वांना एक 10 मिनिट शांत, कोणी उठून नका. आतापर्यंत झाला तर थोडक्यासाठी उठून जाऊ नका. सांबजय नमः पार्वती शिव हर हर हर. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, जगत ज्योति बसवेश्वर महाराज की, राष्ट्र संत शिवलिंग शिवाचार्य महाराज की, हर 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 हर. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सांबजय नमः पार्वती शिव हर हर हर. आज खरं या शंभू महादेवाच्या परिसरात आज जास्त मी बोलत नाही, थोडं 2 शब्द तुम्हाला सांगतो. आज तुम्हाला वाटते परमात्मा बसवण्या सांगितले, परमात्मा कुठं आहे? कुठं म्हणले? पाणी मध्ये म्हणे, लगडमध्ये नाही.
आय कुठंही परमात्मा कुठं आहे? भक्ताच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तुमच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. आज परमात्मा कुठामध्ये? शंभू महादेवाच्या स्वरूपात तुमच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तुम्हाला नामस्मरण आहे. तुम्ही 6 दिवसपर्यंत एवढा पाऊस एवढा सर्वांना किती लोक म्हणजे काय विद्या आता मला पहिलं सांगितलं होतं म्हणजे कमिटीचे मंडळ नामदेव गुरुजी आमच्या उद्भव महाराज सांगितले होतं काय लोक आता 1000 लोक तर पाहिले लोक येते नाही वाटले होतं परंतु 21,000 लोकांचे संकल्प केले तर रोज 10,000 लोक इथं प्रसाद केला म्हणजे साक्षात शंभू महादेवाच्या कृपा आहे. आता सर्वांना वाटले होतं या पारायण आपाच्या कालामध्ये उसरून गेले लोक आपाच्या मुळे गेले असं समजून होतं तर मला वाटतं आप्पाच्या शरीर गेले आप्पाच्या केलेले जिवंत स्वरूप त्यांच्या पारायण स्वरूप जिवंत आप्पा आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य 104 वर्ष जीवन पर्यंत केलेले कष्ट आता तुम्हाला कळले या शिवनाम स्वरूपामुळे. या पारायण मन्मथ स्वामीच्या पारायण ग्रंथ मध्ये सामान्य समजून नका. अण्णा बसवण्णाच्या वचन सिद्धांत शिखामणीचे तत्व सर्व त्या परमरहस्य ग्रंथामध्ये अडकून आलेली आहे. पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथ तुम्ही वाचावा मानव जन्म पावन होणार आहे. पुन्हा जन्म साक्षात परमात्मा जन्म त्या ग्रंथामध्ये वाचले लोकांना भेटणार आहे. ग्रंथ सामन्यात समजून नका. या ग्रंथ वाचता वाचता तुरंत कुठं होतं पहिला यावं आप्पा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य बाहेर आल्यानंतर परमरहस्य ग्रंथ बाहेर आलेले आहे. तुम्हाला आता ग्रंथ ज्ञान जे शिकत नाही ग्रंथ कोण देणार? तुम्हाला सांगतो टाइम नाही. आता आमच्या बसा थोडं खाली बसा. आता आमच्या बनसोडे साहेबांना गडबड आहे. त्याने कॅबिनेट मिनिस्टर झाला. आता बघा त्यांचे भाग्य कसं आहे. त्याने इलेक्शन थांबता आलेलं आप्पाजवळ गेले होता. मी सुद्धा होता त्यांच्या संघ. आप्पा आशीर्वाद दिले मला आमदारसाठी आशीर्वाद द्या मला. आप्पा का म्हणले संजय तू आमदार एवढा नाही तुम्ही मिनिस्टर लाल गाडी घेऊन उदगीरला या म्हणून आप्पा आशीर्वाद दिलेलं होतं त्याला. मी सुद्धा होतो तिथं. आप्पा मध्ये साक्षात परमात्माच्या स्वरूप. परमात्मा कसा आहे? शिवलिंग शिवाचार्य सर्व परमात्मा स्वरूप आहे. शिवाचार्य स्वरूप परमात्मा आहे. परमात्मा समोर दिसा शक्यत नाही. गुरु स्वरूप परमात्मा दिसणार आहे. ग्रंथ ज्ञान देणारा पाहिजे तर गुरुच्या मार्गदर्शन पाहिजे. ग्रंथ शक्यत नाही. ग्रंथवर उठते का? काल एक सांगलं तुम्हाला लग्न झाले होते दोघांच्या. लग्न झाला एक 15 दिवसाला दोघाला भांडण लागले. कोणाला? बायकोला नवराला भांडण लागले. रात्री दोघा भांडण केले. झोपताना नवरा जेवण करून झोपले येऊन पलंगावर. बायको काम करला घरामध्ये. त्याला पहाटे 5 वाजता उठून बँगलोर जायचं होतं. ट्रेन होतं 5 वाजता. त्यांचे झोप कसं होतं माहिती आहे? कुंभकर्णासारखं झोप होतं. झोपलं उठत जागर होत नव्हतं. बायकोला सांगायचे मी पहाटे 5 वाजता उठून ट्रेनला जाणार आहे 4 वाजता उठा म्हणून सांगायचं होतं. भांडण केले कसं सांगायचं म्हणून एक चिठी घेतले पेन घेऊन त्याच्यावर लिहिले मी 5 वाजता ट्रेनला उदगीरून बॉम्बेला जायचे 4 वाजता मला उठा म्हणून चिठी लिहून बायकोच्या उशीवर ठेवले. बायको सगळं काम केले. काम करून बायको झोपायला आले. चिठी वाचले झोपले. 4 वाजता करेक्ट बायको उठले. पेन घेतले चिठी घेतले. आता 4 वाजले उठा म्हणून लिहून नवराच्या उशीवर ठेवले. उठते का? चिठी उठते का? शक्य नाही. चिठी उठायला शक्य नाही. 8 वाजले 8 नवरा उठले. राग आले. हे का बरं उठले नाही? का बरं मी उठू म्हणले. मग चिठीवर लिहिले का? तू उशीवर बघा म्हणले. तिने काम म्हणले चिठी मला उठते का? चिठी मला सांगते का? ग्रंथ मला कळणारा पाहिजे तर राष्ट्रसंत शिवलिंग शिवका महागुरु सद्गुरु पाहिजे. त्याच्याशिवाय जन्म मार होणार नाही. ज्ञान कळा शक्य नाही. ते ज्ञान तुम्हाला सर्वांना दिल्यामुळं आता बघा या वर्षी पवित्र श्रवण मास अधिक मास बघा. अधिक मास महार महत्व आहे. त्याच्यामध्ये श्रवण मास अधिक मास. ते अधिक मास मध्ये एकाकडे नाही. आता इथं झाला नांदेड मध्ये सुद्धा हजारो लोक ते शिवपान सप्ताह झाला.
आता बिलोलीमध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य उपाधी राजेशेखर महाराज सुद्धा ठेवलेले आहे. सगळीकडे हा सप्ताह चालू आहे. कशामुळं? आप्पाच्यामुळं. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य 108 वर जीवन टाकलेले, त्यांचे उपकार स्वर्ण सप्ताह आहे, त्यांच्या नामा स्वर्ण सप्ताह आहे, त्यांच्या आठवण करायचं सप्ताह आहे. यामुळं आता इथं सुद्धा आमच्या सर्वांना सदमंडळी पवित्र या सप्ताह कार्यक्रम झालेली आहे. आमच्या कीर्तनकार मंडळी म्हणा, गायक म्हणा, वादक म्हणा, ताळकरी मंडळी म्हणा, एवढा कष्ट घेऊन आप्पाच्या नामस्मरण घेऊन त्याच्या स्वरूप समोर घेऊन या कार्यक्रम केलेले आहे. तुमच्या सर्वांना कष्ट, आप्पाचे आशीर्वाद, या कार्यक्रम पवित्र झालेले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तो झालेली आहे. या कार्यक्रम आज बघा किती भाग्य आमच्या बनसोडे साहेबांच्या भाग्य किती आहे. मिनिस्टर होते का नाही, मिनिस्टर होऊन गेले. सर्वापेक्षा महाराष्ट्रामध्ये वोट जास्त घेऊन आमदार झाले. आमदार झाला म्हणजे थोडा दिवस मध्ये मिनिस्टर झाला. आता कॅबिनेट मिनिस्टर येऊन शंभू उमर मध्ये आले म्हणजे त्यांच्या आप्पाच्या आशीर्वाद झालेले आहे. त्याला मी गेले आमच्या हौगीशाह मठामध्ये आतापर्यंत हौगीशाह मठाकडे कोणाकडे विकास रत्न भेटले नाही. आमच्या बनसोडे साहेबला विकास रत्न म्हणून आमच्या हौगीशाह मठामध्ये दिलेले आहे. त्याला उगा दिले नाही, त्यांचे नाव दिले नाही. त्यांनी आमच्या उदगीर परिसरात आता 5 मागे किती वर्ष पासून नाही एवढं काम केलं आमदार आम्ही तुम्ही बघितलेलं नाही. आता उदगीरला येऊन बघा, आता विश्रांती भवन बघा, आता पोलीस स्टेशन बघा, तहसील ऑफिस बघा, सर्व जातीच्या, फक्त एका जाती म्हणून नाही, उदगीर परिसरामध्ये या परिसरात किती जातीच्या ग्रुप सर्व जातीला सुद्धा त्यांनी आमदार देऊन एवढं सहकार केलेला आमदार म्हणजे आपला बनसोडे साहेब. आपला बनसोडे साहेब आपला वीर शिवलिंगात भवनला सुद्धा 7 लाख कोटी रुपये दिले. थोडं नाही, 7 कोटीचे म्हणजे ते उदगीर असं मंगल कार्यच नाही. आमच्या हौगीशाह मंदिरात शेतामध्ये आता उभारलेले आहे. आता उभारले, आता 2-3 महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे. एवढा बांधकाम सुद्धा झालेलं आहे. हौगीशाह मठाला सुद्धा 2 कोटी रुपये दिलेले हौगीशाह मठासाठी आहे, एकाला नाही. आणि जंगम समाजासाठी उदगीर परिसरात, जळकोट परिसरात जंगम समाजाला सुद्धा 2 कोटी रुपये सुद्धा आमच्या जागा दिली. आमच्या मठाची जागा सुद्धा दिलेली आहे. ते सुद्धा बांधकाम आता उद्घाटन पूजा भूमिपूजन होणार आहे. त्यांच्या समोर आहे. मिनिस्टरचं सांगणं गेले, काम केलेल्या लोकांना नाव सांगावं लागते, काम केलेल्या लोकांच्या विधान उगावं लागते. सर्वांमध्ये आता तुम्हाला लागतो एवढा लाडका आमदार महाराष्ट्रामध्ये कोण तर आहे म्हणले तर तरी संजय बनसोडे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो. सर्वांना कोणी काय म्हणू द्या, सर्वांना हात जोडून, लहान असो थोर असो, सर्वांना आपले म्हणून या जाती भेदभाव न करत अन्न बसवण तत्वानुसार त्यांचं जीवन चलत आलेले आहे. सर्वांना आपले म्हणून, जर विरोध नाही म्हणून सर्वांना आपले समजून घेणारा आपल्या बनसोडे साहेब सुद्धा आज या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले आहे. आता उशीर झाला, जर सर्वांना जेवचे का टाइम आहे, जास्त न बोलत सर एवढं सांगणं आहे, चांगलं काम करा, चांगलं तुम्हाला भेटणार आहे. बनसोडे चांगलं काम केले म्हणून आता कॅबिनेट होऊन आलेली आहे. तुम्ही सुद्धा चांगलं काम करा, तुम्हाला जो चांगला ठिकाणी भेटणार आहे. कोणी चांगलं का, पहिल्या काळ असं नव्हतं, काय बी करा कसं, आता नाही. आता कसं काळ आहे, चांगलं काम करा, चांगलं नाव तुमचं येणार आहे. त्याच्यामुळं चांगलं काम करण्यासाठी, जन्म उद्धार होण्यासाठी या तुम्ही सप्ताह कार्यक्रम केलेले आहे. या सप्ताहामध्ये सर्व केलेले कार्यक्रमामुळं आमचे विशेष एक थांबतो. आमच्या उदगीरचे हौगीशाह मठाचे शिलामंडप चालू आहे, ते बांधकाम सुद्धा आता संपत आलेले आहे. थोडका दिवस 2-3 महिन्यामध्ये संपत आले आहे. या हौगीशाह मठात शिखर सुद्धा बांधकाम चालू आहे. ते हौगीशाह मी शिखर बांधकामला शिखरला सोन्याच्या कळस चढायचे संकल्प सुद्धा आम्ही केलेले आहे. या कार्यक्रमाबद्दल उदगीर नगर परिसरामध्ये 11,000 लोकांच्या पारायण बसायचे संकल्प सुद्धा आम्ही सर्व केलेले आहे. त्या कार्यक्रम आमच्या कीर्तनकार मंडळाचे नामदेव गुरुजी म्हणा, उद्धव महाराज म्हणा, अवधूत भगवंतराव पाटील म्हणा, सर्वांना या समोर या कार्यक्रमात जाणार होणार आहे. ते जे कार्यक्रमामध्ये आमच्या बनसोडे साहेबाच्या त्यांच्या कार्याध्यक्षतेखाली या मठात मोठा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आतापर्यंत आमच्या शिवानंद हळदपुरे सुद्धा फार सुंदर सांगितलेले आहे. आप्पाच्या परमभक्त आहे, हौगीस्वामीच्या परमभक्त आहे, शिवलिंग शिवाचार्याच्या परमभक्त आहे. त्यांनी सुद्धा धर्म कार्यक्रम भरपूर काम केलं. म्हणजे शिवानंद हळदपुरे सुद्धा भरपूर तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहे. सर्वांना चांगलं काम करा, चांगलं वागणुकी ठेवा, चांगला विचार ठेवा.
हमें सदैव तुम्हाला चांगला करणार आहे. या कार्यक्रमामध्ये मागं पुढं सर्व सेवा केलेले सर्व सद्भक्तांना सद्गुरूची कृपा सांगून 4 शब्दाला समाप्ती देतो. प्रणाम गुरु माऊली. यानंतर या ठिकाणी शिवभक्त परायण नावंदी गुरुजी यांनी परमपूज्य गुरुमाऊली यांचा मार्ग विचार पुढे चालवल्याबद्दल या ठिकाणी मोरगे परिवारांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शाल अर्पण करतील. आई पाहावी मायेतून, पिता पाहावा कर्तृत्वातून आणि नेता पाहावा दूरदृष्टीतून असे आपले दूरदृष्टीचे नेते माननीय नामदार क्रीडा व युवक कल्याण मंत्री या ठिकाणी शिवभक्त परायण शिवराजी नावंदे गुरुजी प्रांताध्यक्ष शिवकीर्तनकार यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. यापुढे सुद्धा आपल्या हातून असंच युवकांना संघटित करून कार्य व्हावं असं मोरगे परिवार आदरणीय नामदार साहेब यांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके नेते माननीय नामदार संजयजी भाऊ बनसोडे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. अधिक मास निमित्त सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह सर्वप्रथम मी ग्रामदैवत शंभू महादेव महात्मा बसवांना संत शिरोमणी मनमत स्वामी आपल्या सर्वांचेच दैवत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, शंकरलिंग शिवाचार्य महाराज हानेगाव, बसवलिंग शिवाचार्य महाराज कळवस, निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर या सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी मी नमन या ठिकाणी मी करतो. या कार्यक्रमाला ज्याने मला या ठिकाणी बोलवलं ते या कार्यक्रमाचे प्रमुख आणि त्यांची सर्व टीम शिवभक्त परायण शिवराजी नावंदे गुरुजी, कीर्तन केसरी भगवंतराव पाटील चांबरगेकर साहेब, शिवभक्त परायण राजेश्वर स्वामी महाराज, शिवभक्त परायण उद्धव महाराज हैबतपूरकरजी, शिवभक्त परायण दिलीप स्वामी साहेब महाराज, शिवभक्त परायण शिवलिंग पाटील किनीकर, रामदास पाटील आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही भाषण पहिल्यांदाच ऐकलं. सुमठाणकर मार्केट कमिटीचे सभापती आमचे मित्र शिवाजी अण्णा होडे साहेब, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र शिवाजी अण्णा होडे कल्याणरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र शिवाजीरावजी मुळे सर, आमचे मित्र श्याम डावळे सर, शिवानंदजी हैबतपुरे साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील, माधवरावजी बर्गे साहेब, शंकरराव मोरगे साहेब, गौतम पिंपरेजी, विवेकानंदजी स्वामी साखळून आलेले, वीरभद्रजी स्वामी रामलिंग महाराज, शिवकांत स्वामीजी, कैलास जामकरजी, मार्केट कमिटीचे जळकोटचे सभापती विठ्ठलरावजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नवनाथजी गायकवाड, आपले उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदेजी, तहसीलदार रामेश्वरजी गोरेजी, BDO प्रवीण सुराडकरजी, DYSP दिलीपजी भागवत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि आवर्जून कसल्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला या म्हणणारे माझे मित्र वसंतजी पाटील, गजाननजी बिराजदार साहेब, लिंगेश्वरजी स्वामी, सरपंच बसवराजजी रोडगे साहेब, पत्रकार युवराजी धोत्रे साहेब, संतोषजी शेटे साहेब, VS दादा कुलकर्णी साहेब, सोमेश्वरजी तोंडारे, नवनाथजी डोंगरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गंगथडे साहेब,
अमित पाटील नळगावकर साहेब, बसवराजजी ब्याळे, जितेंद्रजी शिंदे, प्रमोदजी पाटील, प्रशांतजी पाटील, उद्धव गंभीरे, बालाजी भोसले, विकास मुसने, प्रभाकर पाटील, जे प्रमुख आयोजक आहेत ते काशीनाथजी अंकुलके, आमचे संजय पाटील, दिलीपजी स्वामी, मनोहर हिंगमेरे, बाबूरावजी बिरादार, रामभाऊ मोतीपोळे, मध्यवाड सर, दिलीप कुलदीपजी पाटील, महादेव चावरे, राजश्री पाटील, वंदना काळे, अविनाशजी कांबळे, दैवशिला ताई भोसले, महादेवीताई जानापुरे, मंडोदरीताई हिंगमिरे, महादेवी पाटील, उपस्थित आत्ताच या ठिकाणी परमपूज्य सोमलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी आलेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी मी कौतुक आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो. उपस्थित पंचकृषीतील संपूर्ण जिल्ह्यातून आलेले भाविक, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू भगिनी, कीर्तनकार, प्रवचनकार, समूहवर्गा येथील आलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो, खरं तर मी पहिल्यांदाच आयोजकांचे मनापासून, नावंदे गुरुजी, मनापासून या ठिकाणी तुमचं कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी करतो. ज्यावेळेस आपण मुंबईमध्ये मला निमंत्रण देण्यासाठी आपण आला होतात, तुम्ही असाल, वसंतरावजी पाटील साहेब असतील, या गावचे सरपंच असतील, आपले औरादे ना काशीनाथ अण्णा असतील, हिंगमेरे साहेब, हे सगळी मंडळी मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन चालू असतानाही मला निमंत्रण द्यायला त्या ठिकाणी आले. आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला यावं असं त्यांची इच्छा त्या ठिकाणी होती. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना सांगितलं की अधिक मास आहे आणि अधिक मासाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वधर्मीय अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी होतोय, शिवनाम सप्ताह त्या ठिकाणी होतोय, आपण आलं पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी विनंती केली, पण अधिवेशनाचा कार्यकाळ जर 28ला संपला असता तर जरूर हे महाराष्ट्राचे प्रमुख ह्या कार्यक्रमाला उपस्थित त्या ठिकाणी राहू शकले असते. म्हणून त्यांचा सुद्धा संदेश घेऊन, त्यांचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे सरकारमधला प्रतिनिधी म्हणून, त्यांच्या वतीनं सुद्धा या अखंड शिवनाम सप्त्याला राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांना मनपूर्वक तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, आपण शंभुलिंग महाराजांचं प्रवचन ऐकलं. शिवलिंग पाटील साहेब, तुमचंही मला ऐकायचं होतं, लाडेकर गुरुजींचं मी त्या ठिकाणी ऐकलं, पण अनेक मला जळकोटला त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तिथं त्या ठिकाणी मला पाहणी करायची आहे, तिथं त्यांना मदत देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणून थोडासा वेळ कमी असल्यामुळं थोडासा कार्यक्रम आटोपता घ्या असं सांगितल्यामुळं आटोपता त्या ठिकाणी कार्यक्रम घेता आला, नाहीतर अनेकांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी व्हायचे होते. मित्रांनो, बसवांनी आपल्याला काय दिलं तर बसवांनी आपल्याला वचन साहित्य दिलं. संत शिरोमणी मनमंत स्वामीने आपल्याला काय दिलं तर शिरोमणी मनमंत स्वामींनी आपल्याला परम रहस्य ग्रंथ त्या ठिकाणी दिला. हे परम रहस्य ग्रंथ काय आहे की लिंगायत समाजाची संस्कार आणि उन्नती त्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्या राष्ट्रहित सगळ्यांचं दैवत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आपल्याला काय दिलं तर आपल्याला शिवपाठ दिला. कपिलधाराची यात्रा किती मोठ्या उत्साहानं आपण भव्य दिव्य अशी कपिलधाराची पदयात्रा त्या ठिकाणी आपण करतो. आणि अखंड शिवनाम सप्ताह आपण 3 प्रांतामध्ये ही आपल्याला डॉक्टर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून ही परंपरा टिकवण्याचं काम सर्व कीर्तनकार आणि शिवभक्त करतात. ही आनंदाची बाब त्या ठिकाणी नावंदी गुरुजी त्या ठिकाणी आहे आणि अभिमान सुद्धा मला त्या ठिकाणी वाटतो. आता आपले शंभुलिंग महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये माधवराव सांगितलं की खरोखरच आहे, ज्या वेळेस मी राष्ट्रसंत, मी तर म्हणून भारतरत्न शिवलिंग शिवाचार्य महाराजाकडे मी जात होतो, त्यावेळेस त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने संस्कार आणि आशीर्वाद देण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. आणि या भागाची सेवा करण्याची संधी
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2014ला उमेदवारी दिली, त्यावेळेस माझा पराभव झाला. 2019ला पवार साहेबांनी पुन्हा संधी दिली. तुम्हा सगळ्या बहादर मतदारांनी मला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी मला निवडून त्या ठिकाणी मला तुम्ही दिलं. आणि दिल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला राज्यमंत्री म्हणून 8 खात्याचा मंत्री करण्याचं काम त्या ठिकाणी मला केलं. आणि म्हणून त्या मंत्रिपदाचा फायदा आपल्या मतदारसंघामध्ये तर मी केलाच, पण पूर्ण राज्यामध्ये करण्याचं काम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आज सगळ्यांच्या भाषणामध्ये आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की झपाट्याने त्या ठिकाणी विकास होतोय. जवळजवळ 2 ते 2.5 हजार कोटी रुपये आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणून सगळ्या मूलभूत गरजा आपण पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही, कारण रामदास पाटील साहेब, आता आपण हिंगोलीकर रहिवासी झालात, पण मूळचे तुम्ही उदगीरचे आहात. माझं जरी गाव ह्या उदगीर विधानसभा मतदारसंघ नसेल तर मी माझ्या आईवडिलांच्या नंतर माझा जन्म आईवडिलांनी माझा दिला, पण माझा राजकीय जन्म माझ्या उदगीर मतदारसंघात दिलेला आहे. आवर्जून मी त्या ठिकाणी सांगतो. काही मंडळी कुठंतरी चुकीचं काहीतरी बोलत असतात, बोलू द्या त्यांना, काही हरकत नाही, पण माझा राजकीय जन्म माझ्या उदगीरकरांनी दिलेला आहे. म्हणून जेवढे उदगीरकरांचे उपकार माझ्यावरती आहेत तेवढे उपकार मी कधीही त्या ठिकाणी मी विसरणार नाही. त्या कामाच्या रूपातून सगळे उपकार त्या ठिकाणी मी फेडण्याचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करेन. आता आमच्या वसंत पाटील साहेब असतील, त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या. नावंदी गुरुजींनी त्या ठिकाणी सांगितलं की वारकरी संप्रदायाचे व्यक्ती एका राज्याच्या कमिटीवर कुठेतरी असली पाहिजे. बरोबर आहे. मला सुद्धा सातत्यानं वाटत होतं की नावंदी गुरुजी असतील किंवा आमचे भगवंतराव पाटील साहेब असतील, अनेक मान्यवर इथं खूप मोठे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार त्या ठिकाणी आहेत, आणि परमपूज्य सुद्धा त्या ठिकाणी आहेत, शिवभक्त परायण कीर्तन केसरी सुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणून नावंदी गुरुजी ह्या सगळ्या माझ्या बहिणीवांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की ज्यावेळेस ह्या कमिट्या होतील त्यावेळेस नक्कीच उदगीरचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असेल. म्हणून नावंदी गुरुजी, आता अगोदर राज्यमंत्री होतो, थोडासा अधिकार कमी होता, आता कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी होण्याची संधी मला आदरणीय शरद पवार साहेबांच्या कृपेनं, अजितदादांच्या कृपेनं या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला सगळ्याला संधी देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. कारण मागच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ त्या ठिकाणी नेमायचं होतं कुलकर्णी दादा, आणि म्हणून मराठवाड्यामधून एक नाव द्यायचं होतं, पण मी 2 नावं त्या ठिकाणी दिली. आणि 2 नावं कोणते दिले? धनंजय गुडसुरकर, एक साहित्यामधला एक अभ्यासू व्यक्तिमत्व होता, ब्राह्मण समाजाचा होता तो मनुष्य. मी कधी जात धर्म पंथ कधीही काही बघत नाही. माणूस हाच जात आणि माणुसकी हेच धर्म हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून त्या दोघांना, एक सिंगीकर नावाचा एक मागासवर्गीय कुटुंबातला व्यक्ती होता जळकोट तालुक्यातला, त्याला सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या कमिटीवर घेण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून नावंदी गुरुजी, तुम्ही असाल, अनेक मान्यवर असतील, ह्या मंडळींना लवकरात लवकर आपण त्या कमिटीवर घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. आणि सभा मंडपाच्या बाजूला असलेला हे भव्य सभागृह, मला वाटतं तीर्थक्षेत्रामधून गजानन गुरुजी आणि वसंत पाटील, संजय पाटील हे मला वाटतं केलेलं आहे. आणि क दर्जाचं तुम्हाला तीर्थक्षेत्राचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आत्ता वसंत पाटील साहेब आणि नावंदी गुरुजींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 1.5 कोटीचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पडून आहे. आणि म्हणून वसंतरावजी, एक चांगला सरपंच म्हणून तुमचं ह्या मतदारसंघामध्ये तुमचं नाव आहे. मी स्वतः हळीहंडरुगलच्या सभेमध्ये बालाजी भोसले साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नसताना तुमचा उल्लेख त्या ठिकाणी केला की लोकप्रतिनिधी हा कामाचा असला पाहिजे, तो कुण्या जातीचा, धर्माचा, कुणा नात्याचा असून भागत नाही. शिवलिंग पाटील, काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे.
अहो लोक आपल्याला कशासाठी निवडून देतात बहिणीवानो? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री म्हणजे काय असतो, आमदार म्हणजे काय असतो, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य म्हणजे कशासाठी असतात? तुमचे काम करण्यासाठी असतात, तुम्हाला मूलभूत गरजा पुरवण्यासाठी असतात. पण त्यांना त्यांच्या अंगात काय येत नाही मला माहित नाही. कुणी सभापती झालं, हा मी फार मोठा झालो, कुणी नगरसेवक झालं, मी फार मोठा काहीतरी झालो. असं नाही. लोकशाहीमध्ये आमदार असेल, सभापती असेल, नगरसेवक असेल, मंत्री असेल, तुमचा सेवक त्या ठिकाणचा असला पाहिजे आणि सेवक असूनच त्या ठिकाणी काम केला पाहिजे. हे भूमिका लोकप्रतिनिधीची संजय पाटील त्या ठिकाणची असली पाहिजे. आणि म्हणून संजय आपले वसंत पाटील साहेब, मोरगे साहेब खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात. आता इथं जरा जसं मी आमदार झाल्यानंतर सगळे गट तट विसरून सगळ्याला एकत्र घेऊन मी त्या ठिकाणी काम करतोय. तुम्ही सुद्धा आता वसंत पाटील साहेब, तुम्हाला भविष्य आहे, भवितव्य आहे, तुम्ही सुद्धा आमच्या गजानन गुरुजी असतील, ते सगळी मंडळी असतील, सगळ्याला एकत्रित करून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. कारण तुम्हाला आता सरपंच पदावर राहायचं नाही, पुढे पुढे त्या ठिकाणी जाण्याचं काम भविष्यामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देत होतो बहिणीवानो, ज्या काही मूलभूत गरजा राहिल्या असतील त्या मूलभूत गरजा सुद्धा या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले असं महाराजांनी सांगितलं. शंभुलिंग महाराज, तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं, मी कुणावर टीका करत नाही आणि मला टीका करायला जमत पण नाही. माझी टीका फक्त काम असतं. लिंगायत समाजाचा फक्त वापर करून घेतला गेला. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये फक्त भांडणं लावायचे आणि मतापुरतं घ्यायचं आणि आमदार खासदार व्हायचं आणि पुन्हा त्याच्याकडे कुणी बघायचंच नाही. आणि म्हणून मला शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी उदगीरच्या अनुष्ठानामध्ये आशीर्वाद दिले आणि सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये संजय तुला आशीर्वाद आहे, तू आमदार तर होणारच आहेस, पण इथं तू झाल्या पहिल्यांदा वीरशैव लिंगायत भवन उदगीरमध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरला झालं पाहिजे. हे भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली. आणि माझ्याकडे मागणी कितीची आली होती? फक्त 25 लाखाची. पहिल्यांदा 2 कोटी रुपये दिले पाटील, रामदास पाटील साहेब, 2 कोटी, पुन्हा 1.5 कोटी रुपये दिले, पुन्हा 2 कोटी रुपये दिले आणि आता 1 कोटी रुपये, जवळजवळ 7 कोटीचं वीरशैव लिंगायत भवन बिदर रोडला मोठ्या दिमाखामध्ये त्या ठिकाणी उभारतोय. तुम्ही जाऊन उघड्या डोळ्याने बघा. मी बोलणारा कार्यकर्ता नाही, काम करून दाखवून पुन्हा बोलणारा कार्यकर्ता आहे गंभीरे साहेब. तुमच्याकडून फक्त फायदा घेण्याकरता तुमचा उपयोग करत नाही मी कधी. तुम्हाला फायदा देऊन लोकांची सेवा करा म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. आज वीरशैव लिंगायत भवन उभारतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण 9 कोटीचं सांस्कृतिक भवन उदगीरला आपण उभा करतोय. माझ्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना, गोरगरिबांची तिथं लग्न व्हावे, तिथं कार्यक्रम व्हावात म्हणून तिथं सुद्धा आपण जवळजवळ 5 कोटी रुपयाचं शादीखाना आपण त्या ठिकाणी करतोय. आपण जे माझे स्वामी भक्त आहेत, जे माझे स्वामी मंडळी आहेत जंगम समाजाचे, त्यांनी सुद्धा रेणुकाचार्य संस्कार भवन, ज्या संस्कार घडवण्याकरता त्यांनी भवन उभा करायची मागणी केली, त्यांना सुद्धा 2 कोटी रुपये रेणुकाचार्य संस्कार भवनला आपण त्या ठिकाणी दिलेले. आता महाराजांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांचं कुलदैवत हावगीस्वामी मठ आहे, तिथं पहिल्यांदा आमदार झाल्या 65 लाख रुपये आपण दिले होतं. त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालंय. गावामध्ये जवळजवळ 900 कोटी रुपये प्रभाकर पाटील साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून ज्याचे कामं चालू आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि ज्यांनी कामं करत नसतील त्याचे सुद्धा लवकरात लवकर करून घेण्याचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करावं, अशी सुद्धा विनंती सूचना मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि खरंच हे ग्रामदैवत खूप जागरूक देवस्थान आहे. अनेक आता जसं सांगितलं की शनी शिंगणापूरचं जसं महादेवाचं मंदिर आहे, पण तो भोळा महादेव आहे, पण इथला महादेव सगळ्यावरती बारीक लक्ष त्या ठिकाणी ठेवतात. माझ्यावरती आहेच. अनेक वेळेस येऊन गेलो मी, अनेक कार्यक्रमाला त्या ठिकाणी येऊन गेलो मी अध्यात्माला मानणारा हैबतपुरे साहेब कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ग्रामदैवताचं जे काही कार्य राहिलं असेल ते कार्य पुढे करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. सदैरील महादेव मंदिराचा दर्जा त्या ठिकाणी देण्याची विनंती मला सरपंच
वसंतराव पाटील, गजानन गुरुजी या सगळ्यांनी मला त्यांच्या टीमनी, संजय पाटील तुम्ही सांगितली, तुम्ही उद्या जरी माझ्याकडे तो प्रस्ताव जर घेऊन आलात, कलेक्टर, SP, वन अधिकारी, BDO, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर या सगळ्याच्या NOC घेऊन जर आलात किंवा तिथं जर काही अडचण असेल तर मला त्या ठिकाणी सांगा. प्रस्ताव ज्या दिवशी तुम्ही मुंबईला घेऊन येचाल त्या दिवशीच मी तुम्हाला ब दर्जाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा त्या ठिकाणी देईन. हा शब्द माझा त्या ठिकाणी असेल. आज इथं VS दादा कुलकर्णी साहेब बसलेत. अनेक वर्ष त्या हत्तीबेटाची सेवा त्या ठिकाणी ते करत असतात. अनेक आमदाराकडे, अनेक मंत्र्याकडे ते त्या ठिकाणी गेले शिवानंद भाऊ, पण हत्तीबेटाला पर्यटन स्थळाचा ब दर्जा दिला गेला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर महाराज मंत्रालयाची पहिली पायरी चढल्यानंतर कुठल्या फाईलकडे गेला असेल तर त्या हत्तीबेटा जिथं रामाचं वास्तव्य आहेत म्हणून सगळे आख्यायिका सांगतात, त्या हत्तीबेटाच्या पर्यटन स्थळाच्या दर्जासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि पर्यटन स्थळाचा ब दर्जा हत्तीबेटाला त्या ठिकाणी मी मिळवून दिला. डोंगर शेळकी प्रति पंढरपूर म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलं जात होतो. अनेक वर्षापासून त्यांची सुद्धा मागणी होती, तिथं सुद्धा पर्यटन स्थळाचा ब दर्जा आपण त्या ठिकाणी दिलाय. तिथं सुद्धा तीर्थक्षेत्राच्या ज्या काही सुविधा आहेत ते सुद्धा उभा करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करेन. पण अतिशय चांगला कार्यक्रम, खरं तर अधिवेशन 4 पर्यंत आहे आणि म्हणून मला येता येत नव्हतं, पण ह्या सगळ्या मंडळीने भाऊ काही करा, तुम्ही आलंच पाहिजे. आणि सगळी मंडळी माझ्याकडे मुंबईपर्यंत त्या ठिकाणी आली होती. आता लगेच मला उद्या परत अधिवेशनाच्या कार्यकाळाला मला त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून माझ्या भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माझ्या बहिणीपैकी एका ताई मोरगेताई कुणाच तरी भाषण व्हायला पाहिजे होतं. सगळ्या बहिणींचे आशीर्वाद लागतात, पण पुढे नेतृत्व करायला त्यांना कुणीही संधी त्या ठिकाणी देत नाहीत. म्हणून हायबोतपुरे साहेब, जे पवार साहेबांनी महिलांना 33% आरक्षण दिलं, 50% आरक्षण दिलं, आता प्रत्येक कार्यक्रमात सुद्धा त्यांना 50% आरक्षण देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. आणि आता देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार गेली 7-8 वर्षापासून काम करतोय. आता आम्ही त्यांच्यासोबत जुळलोय, कल्याण पाटील साहेब, आणि म्हणून आता वेगानं आपल्या भारताचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बघितलात, इरसाळची घटना झाल्यानंतर स्वतः कार्यकर्ता म्हणून त्या गडावरती अधिकाऱ्याला जायला जमत नव्हतं, मिलिटरीच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जायला जमत नव्हतं, पण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथल्या सगळ्या बांधवांना धीर देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि तिथलं पुनर्वसन सुद्धा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तिथलं जे कुणी मृत्युमुखी पडले असतील तुम्हा सगळ्यांतर्फे त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली आपण त्या ठिकाणी वाहूया. आज राज्यामध्ये पहिल्यांदा डबल इंजनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजन झालंय, आम्ही त्याला जुळलोय. आणि तुम्ही पाहताय देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पीड आणि दादांची प्रशासनावरती पकड, ह्या दोघांचा हातात हात घालून हा महाराष्ट्र कुठं जाईल. मी बघितलं काल परवाच्या भाषणात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची खूप तारीफ केली. मी खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, दादा सुद्धा तेवढेच हळव्या मनाचे आहेत आणि प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे आणि एक खूप मोठा दांडगा अनुभव कामाचा दादांच्या पाठीमागे आहे. आणि हे सगळं आम्ही शिकलो कुठून, तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुशीतून आम्ही त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. सकाळी 7 वाजल्यापासूनचा कामाचा आमचा दिवस त्या ठिकाणी सुरुवात होतो आणि तीच पद्धत आम्ही संजय पाटील साहेब आपल्या मतदारसंघातही आपण त्या ठिकाणी करूया. आपण सगळेजण मिळून धोत्रे साहेब आता एक दिलानं एक जीवानं शांभाऊ आपण त्या ठिकाणी करू. राहिलेले सगळे कामं आपण त्या ठिकाणी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. आपले मुखेडचे पाटील साहेब ना, शिवलिंग पाटील अहमदपूरचे, खरं त्यांचं कीर्तन फार चांगलं आहे बरं का, पण मला त्यांनी वारकरी भवन, मला वाटतं कुणीतरी माझ्याकडे मागितलं होतं वारकरी भवन. बालाजी पाटील कुठे गेले येरोळकर? बालाजी पाटील साहेब, वारकरी भवनसाठी तुम्ही मला त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, पण वारकरी भवनला जागा आपण जसं आपण हावगी स्वामी मठामध्ये आपण जसं सगळ्यांकडून निधी जमा करून आपण ते मंदिर त्या ठिकाणी उभा करतोय, तसं आपण निधी माझा सुद्धा वाटा त्या जमिनीसाठी असेल. तुम्ही जरा ती जागा त्या ठिकाणी पहा आणि म्हणून वारकरी भवनला सुद्धा जेवढा निधी पाहिजे
तेवढा सुद्धा निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. तुम्हाला सगळ्याला एकच विनंती करणार आहे मी की जे आपले राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी जी परंपरा, जी काय अनेक शिवपाठ असतील, कपिलधाराची यात्रा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, ही परंपरा टिकवण्याचं काम सर्व कीर्तनकार बांधवांनी त्या ठिकाणी पुढे चालवलीच आहे. तीच मोठी परंपरा आपण त्या ठिकाणी चालवावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला आपण मला बोलवलात, सन्मान दिलात, त्याबद्दल मी नावंदे गुरुजी, वसंतराव पाटील, गजानन गुरुजी, संजय पाटील, त्यांची सगळी टीम, गावचे सरपंच, मी मनापासून तुमचे आभार आणि या ठिकाणी कौतुक सुद्धा या ठिकाणी करतो. असा भव्य दिव्य कार्यक्रम, ह्या कार्यक्रमात सुद्धा नावंदे गुरुजी मी आतापर्यंत काही दिलं नाही, पण हे भव्य दिव्य रूप बघून मला सुद्धा काहीतरी द्यायची इच्छा आहे. म्हणून मी सुद्धा 1 लाख रुपयाची देणगी या कार्यक्रमाला या ठिकाणी मी देतो. आणि आजच्या आजच ती 1 लाख रुपये नावंदे गुरुजीकडे मी त्या ठिकाणी किती 3 लाख, पण ठीक आहे. आता वसंत पाटलांचं गजानन गुरुजींची इच्छा आहे, भाऊ 1 लाख नाही, आता हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, वेगवान गतिवान. म्हणून हुडे साहेब ह्या इंजिनमध्ये बसायचंय तुम्हाला सुद्धा. आणि म्हणून 3 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि आजच्या ती देणगी देण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी करून पण माझ्या भगिनी खूप सकाळपासून या ठिकाणी बसल्यात. 8 दिवसापासून ज्याने अन्नदाते आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन सुद्धा करतो. आणि त्यांनी सुद्धा असेच अनुष्ठानचे कार्यक्रम भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाले पाहिजे अशी सुद्धा सूचना या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.